नमस्कार. मी वैशाली श्रीखंडकर, राहणार नागपूर. जवळपास 38 वर्षापर्यंत मी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यानंतर 2017मध्ये रिटायर झाली आणि आपल्या घरात स्वतःला व्यस्त करून घेतलं. तेव्हापासून तर आजपर्यंत पूर्णपणे घराची जबाबदारी मी घेतली होती. आता 14 डिसेंबर अचानकपणे मला थोडं अंघोळ झाल्यावर कसली वाटायला लागलं, म्हणून मी उन्हात खुर्चीवर बसली आणि तेवढ्यातच काय झालं, मला समजायचं पहिलेच मला ICUमध्ये नेण्यात आलं. यस हॉस्पिटल दिघोरी. इथे 12 दिवस प्रदीर्घ बेड झाल्यानंतर जेव्हा मी घरी आली तर घरचे लोक काही मला बोलण्याचंच तयार नाही. ते म्हणे की नाही ते झालं होतं, एक एवढं असं काहीतरी झालं होतं आणि आता तू चांगली आहे. पण ते आपसर जे बोलत होते त्याच्यावरून मला समजलं की ICUचा पेशंट 12 दिवस आणि त्याच्यानंतर घरी आणि तोही चांगला होऊ शकते. मी सगळं सोडून दिलं होतं. यावेळी आमच्या फॅमिलीच्या लोकांनी खूप टीमवर्क केलं आणि हिला आता इथे औषधीचं उपचार तर झालेच आहे, पण मी काही फिजिकली करायला पाहिजे म्हणून यावेळी माझ्या मुलीने खूप मला मदत केली आणि त्यातच डॉक्टर स्वप्नील मून यांच्याशी माझा संपर्क आला. स्वप्नील मून म्हणजे माझ्यासाठी एक देवदूतच ठरले होते आणि रामाच्या रूपाने माझ्यासमोर आलेले आहे. देवानेच त्यांना मला मदत करायला पाठवलं. मी फक्त हातापायानेच गेली नव्हती तर डोक्याने पूर्णपणे गेली होती. मला असं कधी वाटतच नव्हतं काकू तुम्ही उभे व्हा, तुम्ही चाला, तुम्ही फिरा. मला सगळ्या गोष्टी खोट्या वाटत होत्या आणि मी जेव्हा मला ते एक्सरसाइज करायसाठी उभे करायचे तर मी मनातून सांगते की मी नुसता टाईमपास द्या येऊन झालं कोणी आपल्याला मदत करायला तर करायचं काहीतरी टाईमपास म्हणून ते डावा उजवा पाय करा आणि डावा पाय आणि डावाच हात पूर्णपणे निकामी झाला होता. मला स्वतःवर विश्वास नव्हता की लकवा म्हणजे काय होते किंवा लकव्यातूनही कधी पेशंट बरा होऊ शकते. पाहिले होते मी पेशंट, पण मला हा विश्वास नव्हता की तिथूनही मनुष्य उठून उभं होऊ शकते. काही नाही तर कमीत कमी अर्धा ग्लास पाणी तरी पिऊ शकते. पण हे माझं जे डोक्यातलं भ्रम होता हा डॉक्टर स्वप्नील मून यांनी पूर्णपणे बंद केला. आणि नाही तुम्ही पण करू शकता काकू, म्हणजे हातापायाने उभं करणं ही एक मोठी गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे डोक्याने उभं करणं आणि हे मोठं काम माझ्यासाठी केलं. आज मी कधी पण विचारच नव्हती करू शकत की मी पशीन उठीन. आज 1 महिन्याच्या कमीत कमी कालावधीमध्ये माझ्या जे हातापायाची तर गोष्ट आहेच आहे, पण माझ्या डोक्याने म्हणजे मला मदत केली आणि त्याच्यामध्ये खूप मोठं सहकार्य डॉक्टर स्वप्नील मून यांचं आहे.